काल संकष्टीनिमित्त उकडीचे मोदक तुम्ही सुद्धा केले असतील ना? हो, मी सुद्धा केले होते आणि म्हणून व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते आहे. सगळ्यात आधी तांदळाच्या पिठाची इथे मी उकड काढून घेतली आणि त्यानंतर मस्त मऊसूत अशी ही उकड मी मळून घेतली आणि त्या इथे मी आता लाटून दाखवते तुम्हाला, त्यावरून समजत असेलच की उकड किती छान झाली आहे. आता हे मी लाटून करते. बरेच जण हाताने सुद्धा वाटीचा आकार वगैरे देऊन करतात, मी पण तसं करते, पण त्यामध्ये वेळ जास्त जातो. हे मला जास्त पटापट जमतात आणि म्हणून मी पारी लाटूनच मोदक करते. आता यामध्ये गुळ खोबऱ्याचं सारण घालते आहे. गुळ खोबऱ्याचं सारण मी अतिशय बेसिक बनवते, त्यामध्ये कुठलेही ड्रायफ्रूट्स किंवा मावा खवा काहीही घालत नाही. अगदी साधं सारण बनवते, तेच खूप चवीला छान लागतं असं मला वाटतं. आणि मुळातच मोदक बनवणे ही माझी खूप आवडती गोष्ट आहे. ही पूर्ण प्रोसेसच मी खूप एन्जॉय करते. आता इथे बघू शकता, या पारीला मस्त अशा कळ्या करून घेते आहे. अगदी जितक्या जवळ कळ्या करता येतील ना तितक्या त्या जवळ केल्या की मोदक दिसायला खूप सुबक दिसतो. आणि आता इथे अशा सगळ्या कळ्या करून झाल्या की त्यामध्ये मी पुन्हा सारण बघणार आहे. म्हणजे जर कमी असेल तर थोडंसं घालायचं, जास्त असेल तर थोडं बाहेर काढायचं, पण जितकं हवं असेल तितकंच सारण यामध्ये ठेवायचं, म्हणजे ते खाताना सुद्धा छान लागतं. इथे बघू शकता छान अशा कळ्या करून घेते. माझं आवडीचं काम असल्यामुळे अगदी शांतपणे मी हे सगळं करत असते. आता या सगळ्या कळ्या करून झाल्यानंतर मला सारण कमी वाटलं म्हणून थोडंसं सारण यामध्ये भरलं. हाताच्या साह्याने सारण आतमध्ये दाबायचं आणि नंतर या सगळ्या कळ्या अशा एकत्र करून घ्यायच्या, थोड्याशा अशा अरेंज करून घ्यायच्या आणि त्यानंतर सगळ्या अशा एकत्र झाल्या की तुम्हाला दाखवते कसं दिसतं आहे ते. अतिशय सुंदर दिसतो असा मोदक केला जवळजवळ कळ्या करून वगैरे. आणि हे अतिशय शांतपणे करण्याचं काम आहे, त्यामुळे त्याला थोडासा वेळ लागू शकतो, पण जेव्हा ते बनतो ना तो बघितल्यावर जे समाधान मिळतं ना ते खरंच खूप छान असतं. आता इथे माझं हे एकत्र करून झाल्या कळ्या, त्यानंतर त्याचं तोंड असं बंद करून घ्यायचं हलक्या हाताने आणि वरचं जे एक्स्ट्रा पीठ असतं ना ते काढून टाकायचं आणि अशा प्रकारे त्याला थोडासा हाताने गोल असा आकार द्यायचा. इथे बघू शकता मस्त सुबक असा मोदक माझा तयार झाला. आता हा मी केळीच्या पानात ठेवून उकडून घेणार आहे. एक 7-8 मिनटं उकडल्यानंतर हे माझे मोदक तयार झाले आहेत. वर एक किशराची काडी लावायची, खूप छान दिसतात, रंगसुद्धा छान येतो, चव चांगली लागते. कसे वाटले माझे हे मोदक नक्की सांगा. आवडले तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.